तर नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे। नदी नाल्यांच्या पाणी पातळीतही चांगलीच वाढ झाली आहे। तर रस्ते बंद पडलेले आहेत, घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अजूनही पाऊस सुरूच आहे आणि त्यामुळे शेतीत देखील पावसाचं हे पाणी शिरलंय। शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे नंदुरबारमध्ये सुद्धा जोरदार आणि धुवाधार अशी पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्याचा फटका हा स्थानिकांना बसायलाही सुरुवात झाली आहे। रात्रीपासूनच नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे। इथल्या शाळांना प्रभारी तहसीलदारांनी सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे। त्यामुळे नवापूर शहरातल्या शाळा आज भरणार नाहीयेत, तर नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। त्याचा परिणाम हा या हायवेवरच्या गाड्यांना सुद्धा बसलेला आहे, फटका बसतोय। ग्रामीण भागात अनेक नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, घराघरांमध्ये पाणी शिरलंय। पाऊस अजूनही सुरू आहे, त्यामुळे शेतीत देखील पावसाचं प्रचंड पाणी शिरलेलं आहे। तरीही आपण बघतोय रहिवासी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय आणि त्यामुळे नंदुरबारमधल्या नवापूर भागामध्ये जोरदार पावसाचा फटका हा सामान्य नागरिकांना बसलेला आहे। इतकंच नव्हे तर इथून प्रवास करणारे जो नॅशनल हायवे इथून जातो त्या नॅशनल हायवेवरती सुद्धा वाहनांच्या लांब रांगा लागल्यात, कारण काही रस्तेच पूर्णपणे बंद झालेले आहेत। प्रचंड पावसामुळे या भागातनं पाणी वाहतंय। अधिक माहिती घेऊयात, प्रशांत झवेरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सध्याचे नवापुरातनं अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, काल रात्रीपासून अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे। नवापूर येथील रंगावली नदीला पूर आला आहे। मात्र जी वाहतूक आहे ती ठप्प झाली आहे। गुजरातकडनं येणारी जी वाहतूक आहे ती ठप्प झाली आहे। आताची जर परिस्थिती पाहिली तर पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झाली आहे, कुठेतरी ओसरायला सुरुवात झाली आहे। मात्र पालिकेच्या वतीने जे नाले सफाईचे कामं जे होते ते करण्यात आल्याचा दावा केला होता, मात्र कुठेतरी हा दावा जो आहे तो फोल ठरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, मात्र आपण बघतोय की घराघरांमधनं पाणी शिरलेलं आहे। इथे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतांचं झालेलं पाहायला मिळते। नंदुरबारमध्ये सर्वदूर अशी स्थिती आहे की यापेक्षा वेगळी स्थिती प्रशांत पाहायला मिळतेय? नक्कीच नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात जे आहे ते रात्रभरपासून पावसाला सुरुवात झाली आहे। गुजरातवरनं जे भुसावळकडे जी रेल्वे जाणारी आहे त्याचा पण खोळंबा झाला आहे आणि जे गाड्या, जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत ते 1.5 तास जे आहे ते उशिराने आपल्याला धावतात आहे। नक्कीच प्रशांत, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नंदुरबार नवापूरमध्ये मोठा फटका बसलेला आहे पावसाचा। नंदुरबारमधल्या नवापूरमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसाचा परिणाम हा गंभीर पूरस्थितीमध्ये परावर्तित झालेला